नमस्कार मंडळी, मूडफूड प्रियंका या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज घेऊन आले हे मी व्लॉग व्हिडिओ। तर मी आले होते माहेरी माझ्या माहेरचं घर आहे हे। माझ्या आईने खूप छान मेहनतीने सजवलेलं आहे। तर बघू शकता मांडणी वगैरे खूप छान आहे। तर छोटंसंच किचन आहे 10 बाय 10चं। तर तिथेच फ्रीज वगैरे आहे आणि तिथेच सर्व काही ठेवलेलं आहे। ते गणपती बाप्पा सुद्धा विराजमान आहेत, बघू शकता। तर मी आले होते माहेरी, माझ्या भावाच्या मुलाचं होतं बारसं, त्यासाठी। तर आणि त्याचबरोबर आमच्या वडिलांचं सुद्धा वर्षश्राद्ध होतं, तर 2 दिवसापूर्वी ते सुद्धा झालेलं आहे। तर मी चालू होतं माझं प्युरी करायचं। तर टोमॅटो प्युरी, कांदा प्युरी, त्याचबरोबर अद्रक लसूण पेस्ट। तर माझ्या हाती सोपवलं होती 2 कामे, ती म्हणजे स्वयंपाकाचं। तर पुलाव करायचा होता, त्याचबरोबर मटर पनीरची भाजीसुद्धा। तर त्यासाठी मी हे टोमॅटो प्युरी, अद्रक लसूण पेस्ट आणि कांद्याची पेस्टसुद्धा करून घेतलेली आहे। यानंतर माझा भाऊ छोटासा तो देत आहे पनीर कट करून। तर बघू शकता अशा प्रकारे। तर रेसिपीचा व्हिडिओ काही मी शूट केला नव्हता, मग जे काही केलं होतं शूट तेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, अगदी छोटासा। तर माझा आता बघू शकता अवतार कसा होता। यानंतर आम्ही झालो होतो तयार, ते म्हणजे बारशासाठी। तर तिथे शेजारी घेतली होती एक रूम मोकळी होती। तर त्याच रूममध्ये आम्ही मस्त असं 2 मॅट टाकले आणि पाळणा वगैरे ठेवून मस्त असं सजावट करून घेतलेली आहे। तर खूप सुंदर असा आम्ही पाळणा सजवलेला आहे। तर भावाने आणि बहिणीनेच सजवलेला आहे, घरगुतीच। तर बघू शकता अशा प्रकारे। तर छान असं डेकोरेशन बाहेर दिलं होतं, पाठीमागचं जे आहे ते फुग्यांचं वगैरे। तर मी आणि प्रणवने छोटासा व्हिडिओ शूट केलेला, तो म्हणजे ब्लॉग व्हिडिओसाठी सुरुवातीला। तर त्यानंतर भावाच्या बहिणीचं सुरू झालं होतं फोटोशूट। यानंतर आमचं सुरू झालं होतं। तर मोठ्या आत्याने घेतलं होतं बाळाला, तर बाळ किरकिर करत होता। तर होणारच एखाद्या लाडोबाचं किरकिर सुरू, कारण की आत्ता प्रत्येकाच्या हातातून तो हाताळून येत होता। यानंतर आम्ही घेतले वरवंटा असतो त्याला अंगडं टोपडं घालून घेतलेलं आहे। बारशापूर्वी अशा प्रकारे केले जातं, ज्यातून आपण हे हातात घेऊन बघू शकता पुढे आम्ही केलेलंच आहे। आत्याने दोन्ही आत्यांचा मान बघू शकता अशा प्रकारे। जे वरवंटा असतो ना त्याला घेऊन आधी बाळाला जसं करायचं असं ना, राम घ्या, लक्ष्मण घ्या, किंवा लव घ्या, कुश घ्या, भरत घ्या, बलराम द्या, हे आम्ही करत होतो। तर माझ्याकडून चुकलं पण दिनो लाईट जरा पुढे घे, दीदीला हे होईल। हा बस, अरे असं नाही, एवढं काय माझ्या तोंडावर तिथे बस, दीदी बसून लांब ठेव, बस बरोबर आहे। देवकी वसुदेव देव पुण्याच्या राशी कृष्णादेव जन्मले श्रावण मासी, कृष्णादेव जन्मले श्रावण मासीला गोविंद म्हणाली हरके मुलाचे गडी पिंपळ पानाची राधा रत्नाकाची। जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण रे बाळा बोया कावरी आल्या भोगे बाबूला बुवा, आल्या भोगे बाबूला बुवा,
बसला गे बाईचा पलंगी राजा, बसला गे बाईचा पलंगी राजा. जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण हरी. इथे बाळा बोऱ्या पालकावरी वाजंती वाजते तानेही खेळते, वाजंती वाजते तानेही खेळते. इष्ट हो झाली सुकली गे प्रभाबाई मुके चंद्राची, सुकली गे प्रभाबाई मुके चंद्राची. जय कृष्ण जय कृष्ण हरी. इथे बाळा बोऱ्या पालकावरी. लय उशीर केला गोष्टी. मम्मी काढू का ते? असंच पकड, फक्त फिल्टर नाही करा. तर बारशाच्या आधी वटी भरणाचा कार्यक्रम असतो. तर त्या बाळाच्या आईची जेव्हा वटी भरणाचा कार्यक्रम केला जातो, वटी भरली जाते, तर वटी भरल्यानंतर ना थोडीशी ओटी त्या ओटीमध्ये ठेवून जे आपले घरात देवघर आहे, तुळशी वृंदावन आहे, तेथे जाऊन नतमस्तक व्हायला लागतं, तिथे जाऊन पाया पडायला लागतं, दर्शन घ्यायला लागतं. तर माझ्या वहिनीने सुद्धा घेतलेलं आहे. तर आमच्या वडिलांचं सुद्धा तिने दर्शन घेतलं. त्यानंतरनं घरातील देवाचं सुद्धा दर्शन घेतलं. त्यानंतरनं आईचं आणि जे काही वडीलधारी मंडळी आहेत त्यांचंसुद्धा पाया पडून घेतलं. तर त्यानंतरनं आपली जी मोहरी असते, जिथे आपण बाळाला अंघोळ घालतो, तर तिथे सुद्धा पूजन केले जाते. तर तिथे अशा प्रकारे दिवा लावून पुरणपोळीचा नैवेद्य ठेवावा लागतो. तर अशा प्रकारे आमच्या इथला बारशाचा कार्यक्रम अगदी छान असा पार पडला. तर तुमच्या इथे सुद्धा अशा प्रकारेच करतात का बारसं ठेवण्याच्या आधी असं न्हाणी पूजन वगैरे? त्यानंतर आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे केलं होतं सगळ्यांनी. तर सगळ्यांचं फोटोशूट छोट्याशा फास्ट व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला आहे. तर त्याचबरोबर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तर व्लॉग व्हिडिओ बऱ्याच जणांना खूप आवडतो. व्लॉग व्हिडिओला छान असा प्रतिसाद मिळतो. तर असाच ह्या व्हिडिओला सुद्धा प्रतिसाद द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओमधील कोणता मोमेंट आवडला किंवा कोणता तो क्षण आवडला नक्की सांगा. तर मला सुद्धा नाव ठेवून ताणाच्या कार्यक्रमाचा मधला जे आमच्या आत्या छान असं शिवाजी महाराजांचं पाळणाचे गात होत्या ते खूप आवडला होता. तर तो पूर्ण व्हिडिओ नव्हता माझ्याकडे, मग छोटासा होता तो मी क्लिप टाकली होती. तर बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. धन्यवाद. भेटू पुन्हा छान असा ब्लॉग किंवा रेसिपी व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटद्वारे अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.